शिवसेना एकनाथजी शिंदे साहेब या महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची आज या ठिकाणी आढावा बैठक आयोजित केलेली आहे। या बैठकीला उपस्थित असलेले राज्याचे माजी मंत्री, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक संजय उर्फ बाळभाऊ बेगडे, मावळ तालुका भारतीय जनता पार्टीचे कोर कमिटीचे अध्यक्ष आणि मावळ पंचायत समितीचे माजी सभापती, ज्येष्ठ नेते निवृत्तीभाऊ शेटे, तळगाव नगर परिषदेचे नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्ष संतोषभाऊ दाभाडे, जिल्हा दूध उत्पादक संघाचे संचालक आदरणीय बाळासाहेबजी नेवाळे साहेब, त्याचप्रमाणे रामदासजी गाडे, बबनराव मामा गराडे, प्रतापराव शेला, मनोहर बेगडे, चिरागजी खांडगे, त्याचप्रमाणे तळगाव मंडळाचे अध्यक्ष चिरागजी खांडगे, मावळ मंडळाचे अध्यक्ष दत्तभाऊ माळी, सर्व पदाधिकारी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेले आहेत। आणि कालच ज्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला ते युवकांचे नेते प्रशांतजी बाबर या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचंही या ठिकाणी स्वागत करतो। त्याचप्रमाणे सौ बाबरबहिणी यांचंही या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो। आजच्या या पत्रकार परिषदेला सर्व पत्रकार, प्रेस मीडिया, त्याचप्रमाणे प्रेस मीडिया सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत। उपस्थित सर्व पत्रकार बंधू भारतीय जनता त्याचप्रमाणे महाराष्ट्र प्रदेश किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश बेगडे हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचंही या ठिकाणी आजच्या आढावा बैठकीला आणि पत्रकार परिषदेला हार्दिक स्वागत करतो। या पत्रकार परिषदेच्या निमित्त भारतीय जनता पार्टीचे अनेक पदाधिकारी आणि विशेष करून तरुण वर्ग या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले। उपस्थित आपल्या सर्वांचे या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो। धन्यवाद। तुमच्यासाठी आयोजित केले मी सगळं सांगतो, पत्रकार काय विचारते तुम्हाला प्रश्न संगीत नाटक सर्वांना शांतता ठेवण्याची विनंती करतो। या ठिकाणी नितीन थोडे आता ऍडजस्ट करू आपण। चला तुम्ही नितीन, या ठिकाणी पहिल्यांदा आपण पत्रकार परिषद आयोजित केली आहे। रवी शेटे आणि श्रीकृष्ण बेगे यांनी या ठिकाणी यायचंय। आगामी होणाऱ्या पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने मावळ तालुक्यात भारतीय जनता पक्ष, शिवसेना, शिंदेगड, त्याचबरोबर RPI शी देखील या संदर्भात चर्चा चालू असून आगामी होणारी मावळ तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक युतीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या 5 आणि पंचायत समितीच्या 10 गणातील उमेदवारांच्या अंतिम यादी आम्ही उद्या त्या ठिकाणी जाहीर करणार आहोत। दरम्यानच्या काळात
तालुक्यामध्ये युतीच्या माध्यमातून खासदार श्रींद्रप्पा बारणे, शिवसेनेचे पदाधिकारी, आरपीआयचे पश्चिम महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आदरणीय सूर्यकांतजी वाघमारे साहेब यांच्याशी देखील बोलणी झालेली असून या संदर्भातली संयुक्त पत्रकार परिषद देखील उद्या किंवा परवा त्या ठिकाणी एकत्रितरित्या करण्याचा आमचा निर्णय झालेला आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष महायुती म्हणून शिवसेना आणि आरपीआयच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी शिंदे गटाला टाकवे गणातील त्या ठिकाणी अश्विनीताई सोमनाथ कोंडे आसवले ही पंचायत समितीची जागा शिवसेना शिंदे गटाला देऊन त्याच्यामध्ये आमच्यात एकमत झालेलं आहे. तालुक्यामधल्या जिल्हा परिषद गटातील सर्व उमेदवारांच्या बाबतीतली चर्चा भारतीय जनता पक्षाच्या कोर कमिटीचे अध्यक्ष आदरणीय निवृत्ती भाऊ शेटे, आमचे निवडणूक प्रमुख बाळासाहेबजी नेवाळे आणि तालुक्यातले सर्व प्रमुख एकत्रितरित्या अंतिम यादी करण्यापर्यंत उद्यापर्यंत निर्णय होईल. परंतु यामध्ये काल केंद्रीय मंत्री माननीय नामदार मुरलीअण्णा मोहोळ यांच्या उपस्थितीमध्ये ज्यांनी खऱ्या अर्थाने मागील अनेक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रामाणिक निष्ठेने काम केलं आणि त्या ठिकाणी त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली आणि समाजामध्ये काम करणारा एक चांगला कार्यकर्ता आपली पत्नी मेघाताई असेल, स्वतः प्रशांतदादा असेल, दिवस रात्र पूर्वीच्या सोमाटणे इंदोरी जिल्हा परिषद गट होता. नंतर त्या ठिकाणी इंदोरी वरळे हा जिल्हा परिषद गट झाला आणि पक्षाच्या माध्यमातून सातत्याने त्या ठिकाणी विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेची सेवा करण्याचं काम केलं. आणि त्या ठिकाणी काल केंद्रीय मंत्री नामदार मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या उपस्थितीत त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशाच्या माध्यमातून काल मावळ तालुक्याचे चित्र उभं राहिलं आणि त्या माध्यमातून तो निर्णय करत असताना इंदोरी वराळे जिल्हा परिषद गटामध्ये मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या उपस्थितीत मेघाताई प्रशांतदादा भागवत यांना जिल्हा परिषद गटाची उमेदवारी, त्याचबरोबर इंदोरी पंचायत समिती गणामध्ये श्रीकृष्ण अण्णासाहेब बेगडे आणि वराळे नवला कुंभरे पंचायत समिती गण त्यामध्ये रवी निवृत्ती भाऊ शेटे यांची उमेदवारी त्या ठिकाणी आम्ही जाहीर केलेली आहे. तालुक्याचं लक्ष लागलेल्या या गटामध्ये काय चित्र होणार हे खऱ्या अर्थाने काल आमचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर लक्षात आलं आणि आज आम्ही आमच्या या सर्व सहकार्याच्या उपस्थितीत या ठिकाणी एक निर्णय पक्षाच्या युतीच्या माध्यमातून जो ठरलेला आहे तो म्हणजे येत्या मंगळवारी 20 जानेवारी 2026 सकाळी 10 वाजता वडगावला निवडणूक कचेरीमध्ये युतीच्या 15 उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यासाठी मावळ तालुक्याच्या जनतेच्या आशीर्वादावर पोटोबा महाराजांचा आशीर्वाद घेऊन आमचे 15च्या 15 उमेदवार या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी त्या ठिकाणी जाणार असून हजारोंच्या संख्येने त्या ठिकाणी कार्यकर्ते आमच्या सर्व उमेदवारांच्या पाठीशी भक्कमपणे आशीर्वाद देण्यासाठी रॅली करून त्या ठिकाणी आमची ती उमेदवारांची प्रचाराच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय या ठिकाणी आपल्या माध्यमातून आम्हाला तो मावळच्या जनतेपर्यंत पोहोचवायचा होता. म्हणून आज आम्ही ही तातडीची पत्रकार परिषद
या ठिकाणी बोलवलेले असून आमच्या सर्व पत्रकारांचं देखील स्वागत करतो आणि मी माझं निवेदन या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद. पण काल आमदार साहेबांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं, इंदोरी वाराळे गटामध्ये भाजपकडून जर प्रस्ताव आला तर आम्ही उमेदवार स्वर्गीय दिगंबर बेगडे यांच्या घरातील कोणी व्यक्ती असेल तर त्यांच्यासाठी आम्ही पाठिंबा देऊ. त्याबद्दल काय? महायुती म्हणून भाजप शिवसेना RPI ही तालुक्यातल्या सर्व जागा निवडणूक लढवण्याच्या संदर्भात आमचा निर्णय झालेला आहे. युतीच्या संदर्भातली कुठलीही बोलणी नाही. आम्ही त्या ठिकाणी आमच्या पातळीवर या संदर्भातली कुठलीही चर्चा नसून आम्ही त्या ठिकाणी निवडणूक लढण्याचा निर्णय घेतलेला आहे. मी असं पण म्हटलं की स्वर्गीय दिगंबरराव बेगडे यांच्या घरातून जर उमेदवार दिला बिनविरोध घेऊन मी काय दिलंय ना, ही बिनविरोध झालेली एक उमेदवार आहे. मग आम्हाला काय माहिती, आम्ही तो उमेदवार आमचा उमेदवार तर आम्ही दिलाय, पुढे बघू. बरं, आतापर्यंत जे काही उमेदवार किंवा उमेदवारी झालेली आहे ती एकदा सांगा. यापूर्वी आम्ही चांदखेड पंचायत समिती गणामध्ये त्या ठिकाणी सुवर्णताई बाळासाहेब घोरपडे, उर्शे पंचायत समिती गणामध्ये बाळासाहेब लथू बारकी, त्याचबरोबर आमच्या कारला पंचायत समिती गणामध्ये रंजनाताई सुरेश गायकवाड यांच्या उमेदवारी यापूर्वी आम्ही त्या ठिकाणी जाहीर केलेल्या आहे. काले पंचायत समिती गणामध्ये काल आम्ही सीमाताई मुकुंदराव ठाकर यांची उमेदवारी त्या ठिकाणी जाहीर केलेली असून काल रात्री या ठिकाणी मेघाताई प्रशांतदा भागवत, श्रीकृष्ण अण्णासाहेब भेगे आणि रवी मूर्तीभाऊ शेटे अशा उमेदवारांची यादी आतापर्यंत आमची त्या ठिकाणी जाहीर झाली आहे. उर्वरित उमेदवाराची यादी कधी द्यायची? उद्या संध्याकाळपर्यंत उर्वरित उमेदवारांची यादी जाहीर होईल आणि परवा सकाळी आम्ही त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी एकत्र जाणार आहोत. युतीच्या संदर्भात टाकवे गणाची जागा शिवसेना शिंदे गट आणि खडकाळ गणाची जागा RPI आठवले गट या संदर्भात चर्चा आठवले गटाशी चालू आहे, परंतु शिंदे गटासाठी टाकवे गणाची जागा आम्ही त्या ठिकाणी दिलेली आहे. नाटू गट मागच्या निवडणुकीमध्ये भाजपचा बालेकिल्ला ठरला होता. त्यावेळेस मात्र तुम्ही शिंदे गटाला उमेदवारी दिली. राजकारणामध्ये आपल्याला युती म्हणून काम करत असताना आमच्या टाकवे गणातील सर्व कार्यकर्त्यांनी प्रामुख्याने मनाचा मोठेपणा दाखवला. येणाऱ्या निवडणुकीत मावळ तालुका पंचायत समितीवर युतीचा झेंडा फडकला पाहिजे म्हणून त्या ठिकाणी आमच्या सर्व कार्यकर्त्यांना आम्ही विश्वासात घेतलं आणि युतीचा धर्म म्हणून आपण ही जागा या ठिकाणी देऊ. सर्व कार्यकर्त्यांनी एक मताने त्याला मान्यता दिली आणि त्या ठिकाणी आम्ही पुढच्या राजकारणाच्या दृष्टीने मावळ तालुक्यात हे समीकरण त्या ठिकाणी अंतिम केलेले आहे. महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी युती सोबत आहे, मावळ तालुक्यामध्ये पण राष्ट्रवादी युती सोबत राहील का? पुणे महापालिका आणि पिंपरी चिंचवड महापालिकेला काय झालं तुम्ही बघितलंय. पुणे जिल्हा परिषदेच्या बाबतीत माननीय नामदार मुरलीधर अण्णा मोहोळ आणि नामदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या उपस्थितीमध्ये निवडणुकीच्या संदर्भातली एक महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली आणि त्या बैठकीमध्ये जिल्ह्यात भारतीय जनता पक्ष, शिवसेना शिंदे गट आणि RPI अशा स्वरूपात एकत्र आपण जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला पुढे जाऊ असा निर्णय त्या ठिकाणी झाला आहे. विधानसभेला पण तुम्ही भाजप जेव्हा लढलं तेव्हा राष्ट्रवादीचे उमेदवार घेऊन अपक्षांसोबत तुम्ही होता. आता जिल्हा परिषदेला सामोरे जात आहे, आताही तुम्ही राष्ट्रवादीचे काही उमेदवार घेऊन लढताय. राजकारणामध्ये जी चांगली माणसं आहेत, ज्यांना समाजामध्ये मान्यता आहे, निवडणूक लढताना त्या ठिकाणी विजयाचं गणित करत असताना अशा चांगल्या व्यक्तींना पक्षात घेतल्यामुळेच पुणे महापालिकेतलं चित्र, पिंपरी चिंचवड मधलं चित्र काय आपण पाहिले. त्याच पद्धतीने आम्ही मावळ तालुक्यात देखील एक नवीन समीकरण पुढे आणत आहोत. ते काय बोलणार तुम्ही विचारलं तू तो विषय
प्रशांत तुम्ही बोलताय आज खरं तर प्रेमच्या निमित्तानं उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि पत्रकार बंधूंनो, आज माझा हा प्रवेश औपचारिकता या ठिकाणी जाहीर होत असताना खऱ्या अर्थाने गेले 3-4 वर्ष मी इंदोरी स्वामाटण्यामध्ये काम करत असताना, तसेच इंदोरी वराळ गटामध्ये काम करत असताना प्रत्येक घराघरात पोहोचण्याचं माझी पत्नी मेघा असेल, तसेच मी असेल आणि आमच्या सर्व सहकार्यांनी काम केलं. आज पहिल्यापासून आपण जिल्हा परिषद सदस्य म्हणून लढणार आहोत या भावनेतून काम करत असताना त्याच पद्धतीने आपल्या दिशा करून आपण त्या ठिकाणी काम केलं पाहिजे ही सर्व भावना आमच्या सहकार्यांची होती. म्हणून याच निमित्तानं भारतीय जनता पार्टीने मला उमेदवारी दिली आणि आपण केलेल्या कामाचा कौल हा जनतेच्या मनात कसा घ्यायचा, जनतेने जो आशीर्वाद मला आणि माझ्या पत्नीला आणि माझ्या कुटुंबाला आजपर्यंत दिलाय तो सार्थक करण्याचं काम मी या निमित्ताने करणार आहे. काल आपली इथं 7 वाजता पत्रकार परिषद होती. ज्यावेळेस मी माझा राजीनामा पाठवला, पत्रकार परिषद ही उमेदवार जाहीर करण्यासाठीच होती. जर माझं त्या उमेदवारीत नाव असतं तर आज पक्षाच्या अधिकृत लेटर आपल्याला त्यावेळेस दाखवलेलं असतं. तर त्याच्यावर एक बाजूला राजीनामा आणि एक बाजूला प्रशांत भागवतचं किंवा मेघा भागवतचं नाव आपल्याला दिसलं असतं तर मी चुकीचा निर्णय घेतला असं मला वाटतं. तर ती परिस्थिती नव्हती म्हणून हा आम्ही निर्णय घेतला. तुम्हाला कळवलं होतं का तिकीट कापलं? काही गोष्टी चर्चेतून बोलण्यातून जाणवतात. काही गोष्टींचा 8 तास असतो. 8 तासात पुढे कार्यकर्ता जर उघडा होत असेल आणि कार्यकर्त्याला जर उभं करायचं नसेल मग कार्यकर्त्यांनी काय करायचं? माझ्या जागी ज्यांनी पण या गोष्टीतून गेलेले त्यांचा पण अनुभवच आहे ना, मग माझ्या बाबतीत का? आमदारांनी यापूर्वी प्रत्येक अनेक कार्यक्रमामध्ये अनेकांची उमेदवारी जाहीर केली. मात्र तुम्ही या अगोदर अनेक कार्यक्रम घेतले परंतु तुमची उमेदवारी अद्यापही जाहीर केली नव्हती. कुठेतरी नातेवाईक राजकारण सुरू होतं. माझा कुणावर रोष नाही आणि मला कोणाबद्दल काही बोलायचं नाही, तो अधिकार देखील मला नाही. परंतु एक कार्यकर्ता म्हणून काम करत असताना आज आपण प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याचं आज 3-4 वर्ष काम केलं. आज घरातले सगळे काम धंदा सोडून आपण समाजाची सेवा करत असताना काहीतरी ध्येय ठेवून समाजात करत असतो. आज मी पण शून्यातून आलेला कार्यकर्ता आहे आणि कार्यकर्त्याच्या जर कष्टाला फळ येत नसेल तर मला तर वाटतं की आपण परीक्षा दिली तर पास होऊ, न देता कसं बसू. म्हणजे तुम्ही जो निर्णय घेतला तो योग्य वाटतो. माझ्या जागेवर आपण जरी असता तर आपण काय निर्णय घेतला असता? 5 वर्ष सेवा केल्यानंतर जर आपल्याला आपल्या मनासारखं फळ भेटत नसेल आणि काही गोष्टीचे जिद्द असतील, ती जिद्द पूर्ण करण्याची माझी क्षमता आहे. आज मला ज्यांनी लहानापासून बघितले त्यांनी माझा संघर्ष बघितलेला आहे. अनेक अडचणीतून मी माझं कुटुंब पुढे आणलेलं आहे. अत्यंत वाईट परिस्थितीतून इथपर्यंत येत असताना जर माझी पुढे चूक असेल तर त्यांनी पण त्या गोष्टीचा विचार केला असता तर मी मान्य केला असतं. पण निश्चयाला जर न्याय नसेल तर माझी भूमिका योग्यच आहे. त्यांनी काही ऑफर दिली होती का तुम्हाला? चर्चा होत असतात, ऑफर होत असतात, परंतु आपलं ध्येय मागे देखील आपण ज्या प्रसिद्धीमध्ये जिल्हा परिषद गटाचा उल्लेख करून लोकांपर्यंत पोहोचत होतो. लोकांच्या अपेक्षा हा जिल्हा परिषद सदस्य प्रशांत भागवत नाहीतर मेघा भागवत व्हावी ही भावना आहे आणि लोकांचा कौल आज त्यांच्या कौल ज्या पद्धतीने समाजात आहे तर त्यांना न्याय देण्यासाठी आणि समाजकारण राजकारण करत असताना आपल्याला काम करण्याची संधी पाहिजे. माझ्या कुटुंबातलं कोणी सरपंच नव्हतं, माझे वडील पुढे जबाबदारीचा पदावर नव्हते की कुटुंबात कोणतीही व्यक्ती अशा मोठ्या उद्योग नव्हती. पण एक शून्यातून आलेला कार्यकर्ता असताना कार्यकर्ता मोठा करायचा का नाही हा विषय सर्वांना त्यांच्या हातात होता. आज आमचे सहकार्य आहे पण माझी जी जिल्हा परिषद साठी मी तयारी करत होतो त्या भूमिकेवर मी देखील काम होतो. नक्की तुमच्यावर अन्याय का झाला काय वाटतं? हे बघा, मी असं म्हणू शकत नाही अन्याय झाला किंवा नाही झाला.
माझी भूमिका एकच होती, मला जिल्हा परिषद काढायची. आता प्रत्येकाचा निर्णय प्रत्येकाने घ्यायचा असतो. आपण पण आपलं ध्येय ठरवून करत असतो. त्या ध्येयाला मी सामोरं जायला या ठिकाणी उपस्थित आहे. काल राष्ट्रवादी अध्यक्ष म्हणजे पाटील भेटले होते. विश्वासघात केलाय विश्वासघात केला. आता या असं बोलून ते पण आमचे नेते माझे सहकार्य आहेत. त्यामुळे मी काय त्या गोष्टी लवकर देऊ शकत. कालच्या घडामोडीनंतर एक चर्चा झाली की कोर कमिटीचे 2 लोक चर्चेसाठी आलेले उमेदवार पळून घेऊन गेले. आज उमेदवारी जाहीर होत असताना ज्या काही गोष्टीचा प्रस्ताव देतात, आज तुम्हाला पत्रकारांना पत्रकार परिषदेचं निमंत्रण उमेदवारी जाहीर करण्याच्या संदर्भात होतं. पण कुठली उमेदवारी जाहीर न करता विषय जर मी प्रवेश नसता केला तर उमेदवारी जाहीर झाली असते. मग त्या चर्चेचा अर्थ काय? निवडणूक प्रचार प्रमुख भूमिका तुमच्याकडे आलेली आहे, त्या संदर्भात भूमिका स्पष्ट करा. भारतीय जनता पार्टीची भूमिका अशी आहे, 15 उमेदवार, 5 जिल्हा परिषद, 10 पंचायत समितीचे उमेदवार. 20 तारखेला आम्ही सकाळी 10 वाजता तालुक्याच्या असंख्य कार्यकर्त्यांसमोर बरोबर दोन फॉर्म दाखल करणार आहे आणि उद्याची ह्या होणाऱ्या 5 तारखेच्या निवडणुकीला सामोरं जाणार आहे. अजून काय वाटते प्रश्न विचारा. दुसरं काय आहे का? नगराध्यक्ष तुम्ही विचारच बोलवतो. नाही, आता या तालुक्यामध्ये जे घडामोडी सुरू आहेत त्यावर काय म्हणतो? कारण त्यांच्यावर अन्याय झालेला आहे. मेघा बाबा त्यांना तिकीट देणार होते, परंतु तुम्हाला पाठिंबा दिला होता नगरपालिकेत नगराध्यक्ष होण्यासाठी. आता झडपीत तुमच्याकडून पाठिंबा नाही, युतीसाठी पुढे जात नाही, युती होत नाही, यावर तुमचं काय म्हणणं? युती होणार नाही मला सांगितलं. व्हायला पाहिजे का? तुम्हाला काय वाटतं? व्हायला पाहिजे का? वर्षाचा निर्णय झालाय. आता केंद्रीय मंत्री मुरली अण्णा आणि चंद्रकांत पाटील यांनी जिल्ह्यामध्ये युती करायचा असा निर्णय घेतलाय. अशाचा निर्णय त्यामुळे पक्षावर शहरामध्ये युती होऊ शकते. मात्र ग्रामीण भागात जेव्हा तेव्हा दोन्ही पक्षांना असा ठराव दिला जात नाही, प्रस्ताव दिला जात नाही. वेगळ्या शहरात वेगळं नाही आणि ग्रामीणला वेगळा नाही. काही ठिकाणी होऊ शकते युती, काही ठिकाणी होणार नाही. काही ठिकाणी राष्ट्रवादी भारतीय जनता पक्ष युती झाली आहे असं झालं ना. मावळला तेच सांगतो ना, काही ठिकाणी महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी युती आहे. भाऊ आमदार असं म्हणतात ते पंचायत समितीचे 10 पैकी 8 ते 9 आणि झडपीचे 5च्या 5 विजयी करू. मी काय ऐकलं नाही आणि ते नुसतं भविष्य करत असतात. यावेळीचं भविष्य मावळची जनता ठरवेल. थँक्यू. काले बुजगावण्याचं काही झालंय का जय? काले कुसगावच्या संदर्भात आमच्या अध्यक्ष कमिटीचे चर्चा चालू आहे, परंतु त्याच्यात उलट सुलट चर्चा आम्हाला बी ऐकायला येते, परंतु अजून कुठलाही अंतिम निर्णय झालेला नाही. रवी अप्पा इथं नाहीये म्हणून. नाही, आपण कामाच्या निमित्ताने बाहेर गेलेले आहे, परंतु काल रात्री देखील ते आमच्या बरोबर त्या ठिकाणी प्रवेशाला होते. एक गोष्ट अत्यंत महत्वाची आहे की येणाऱ्या काळात पुणे जिल्हा परिषदेवर भाजप शिवसेना आरपीआय युतीचा झेंडा फडकवायचा. पिंपरी चिंचवड आणि पुण्याचा जशा पद्धतीने कार्यकर्त्यांच्या ताकदीवर आम्ही ही निवडणूक जिंकलो, त्या पद्धतीने पुणे जिल्हा परिषदेवर देखील युतीचा झेंडा फडकवण्याचा संकल्प युतीच्या कार्यकर्त्यांनी 16 तारखेच्या जिल्ह्याच्या बैठकीमध्ये नामदार मुरलीधरांना मोहोळ आणि चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत त्या ठिकाणी केलेला असून त्याच पद्धतीने आम्ही मावळ तालुक्यात या ठिकाणी निवडणूक लढवत आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी मावळ तालुक्यात आमची युती होणार नाही, ही आमची स्पष्ट भूमिका आहे.